साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरे वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी तेथे दुश्चित जनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरण संताशिया दुसरे चरण संताशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा. प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा नामोत्सव भगवान सिद्धेश्वराच्या या सानिध्यामध्ये गेली 41 वर्ष आणि यंदाचं वर्ष हे 42. म्हणजे 41 वर्ष पूर्ण होऊन आजपासून 42व्या वर्षाला प्रारंभ झालेला आहे. या यंदाचं वर्ष हे जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. हेही निमित्त या उत्सवामध्ये साधलेलं आहे. शिव महापुराण कथा आजपासून प्रारंभ झाली आहे. कथा ज्यांच्या मुखातून तुम्ही ऐकता, महाराज आज इथं कीर्तना करता आलेले आहेत, सन्मुख आहेत माझ्या. प्रारंभ झालेला आहे. उत्सवामध्ये पहिला दिवस, उपांत्य दिवस आणि काला या 3 कीर्तनात वक्त्यावर मोठी जबाबदारी असते. जबाबदारीची कीर्तन आहेत. पहिला दिवस हा मंगलाचरणाचा असतो, उपांत्य दिवस हा मागणीपर असतो आणि काला हा काल्यापर प्रकरणात असतो. म्हणजे या 3 वक्त्याला बांधलेला विषयानं. म्हणून आज प्रारंभ असल्यामुळं महाराजांच्या गाथ्यातली पहिला क्रमांकाचा अभंग आमच्या फडाच्या नियमाप्रमाणे सेवेकरता घेतलेला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय त्याच्याकडं वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात. विठाला या अभंगाकडं अनेक अंगानं पाहता येतं. महाराज वृत्ती स्थिर करावी अशी प्रार्थना तुकोबाराय परमात्म्याकडे करतात. किंवा हा अभंग परमार्थाचं वर्म सांगणार आहे. कोणतीही साधना, कोणतीही उपासना वर्म जाणून केली तर ती साध्य होत असते. संसार घ्या किंवा परमार्थ घ्या, दोन्ही क्षेत्रामध्ये वर्म पाहिजे. शेती करत असताना शेतीचं वर्म जाणून शेती करावी. वर्म चुकलं की गवत गुडघ्या एवढं, पीक घोट्या एवढं समजायचं. शेतकऱ्याला वर्म कळालं नाही. व्यापारी क्षेत्रामध्ये वर्म कळावं, नाहीतर मग लाखाचे 12,000. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये
वर्म जाणून परमात्म्याची उपासना करावी, ती साधना करावी, भक्ती करावी. मग परमार्थाचं वर्म तुकोबारा या अभंगातून सांगतात. किंवा हा अभंग बीज रूपामध्ये आहे. गाथ्यातला हा पहिलाच अभंग आहे. हा अभंग बीज रूपात आहे आणि या बीजाचा वृक्ष म्हणजे सगळा गाथा. विठाला विठाला याच एका अभंगाचा विस्तार जगद्गुरु तुकोबारायांनी राहिलेल्या 4,500 अभंगामध्ये या बीजाचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं असा हा महाराजांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. परमार्थ करत असताना प्राधान्य कशाला, तर वृत्तीला प्राधान्य आहे. जोपर्यंत साधकाची वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्या साधकाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. परमार्थ वृत्तीचा असावा आणि संसार कृतीचा असावा. जिथं कृतीला प्राधान्य आहे तो संसार, जिथं वृत्तीला प्राधान्य आहे तो परमार्थ. परमार्थात कृतीला तितकं महत्व नाही असं नाही, पण तितकं नाही जेवढं वृत्तीला आहे. घडतं काय, आपली कृतीच जास्त आहे परमार्थात. कृती जास्त. काकड्याला हजर, पारायणाला हजर, हरिपाठाला हजर, कथेला हजर, कीर्तनाला हजर, पंक्तीला हजर, नाश्त्याला हजर. कृती, सगळी कृती आहे. आणि जर वृत्ती स्थिर नसेल याचा काहीही उपयोग नाही. नाम व देवै खरी, चित्त धावे विषयावरी, तैसे होत आहे विस्मरण, स्मरणा माझे विस्मरण. मुखानं नामस्मरण चालू आणि वृत्ती जर विषयाकडे धाव घेत असेल, एक जन्म काय हजारो जन्म घेतले तरी परमार्थ फलद्रूप नाही. विठाला विठाला तुकोबाराय जाणतात. हे जाणूनच पहिला अभंग तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना, हरी जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे, विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. मंगलाचरणाचा अभंग आहे. अस्ति ग्रंथकार कोणताही असू द्या, तो आपल्या ग्रंथाचा प्रारंभ मंगलानं करतो. मंगलाचे 3 प्रकार आहेत. वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप, आशीर्वाद रूप आणि प्रार्थना. असे मंगलाचे प्रकार आहे. भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश करणं वस्तू निर्देश रूप. आपल्याला इच्छित वस्तू प्राप्त व्हावी अशी भगवंताकडे केलेली प्रार्थना हे आशीर्वाद रूप मंगल आहे. मंगलाचे प्रकार आहेत हे. तुकोबारायांनी या अभंगातून 2 प्रकारची मंगल साधली आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे वस्तू निर्देश रूप आहे आणि तेथे माझे हरे वृत्ती राहू हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि नमस्कार रूप मंगल म्हणजे देवाला नमस्कार करणं, वंदन करणं. महाराजांनी भगवंताकडे वृत्ती स्थिर करता भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं. कोणतं रूप, जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे आणि विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी देवाच्या रूपाचा जर विचार करायला गेलं, चरणाचा विचार करायला गेलं, दृष्टीचा विचार करायला गेलं, अवतार परत्वे भगवंतानं रूप बदलले, दृष्टी बदलली, चरण बदलले. देवाचा एक अवतार आहे का? अनंत अवतारानं, अनंत रूपानं, अनंत नामानं तो नटलेला आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, त्याला अनंत म्हणतात. अनंत का म्हणतात देवाला अनंत? ज्याच्या कशालाच अंत नाही तो अनंत. ना रूपाला अंत आहे, ना गुणाला अंत आहे, ना नामाला अंत आहे, ना अवताराला अंत आहे, कशालाच अंत नाही असा अनंत. त्याचं एक रूप नाही. माऊली म्हणतात त्याला आम्ही अनेक रूपात पाहिलं. अनंत रूपे अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी बापर खुमा देवर खोन बानली कैसी.
रूपे अनंताची अनंत अपार रूपे अनंताची अनंत अपार रूपे अनंताची अनंत रूपे अनंताची अनंत अपार नकळे साचार तुका म्हणे तुका म्हणे नकळे साचार तुका म्हणे रूपे अनंताची अनंत अपार नकळे रूपे अनंताची अनंत अपार अनेक रूप आहेत त्याची रूप अनेक तसं दृष्टी बदलली चरण बदलले रूप बदललं बघा भगवंतानं मत्स्य अवतार घेतला मत्स्य अवतार पाय होते का देवाला मत्स्य अवतार परमात्म्याने घेतले पाय होते का ज्या परमात्म्याला पाय नव्हते त्या परमात्म्यानं वराह अवतार घेतला किती पाय झाले 4 पाय ज्याला पायच नव्हते तो वराह अवतारामध्ये 4 पायाचा झाला पुन्हा परमात्म्यानं राम अवतार धारण केला किती पाय 2च पाय कृष्ण अवतारात 2च पाय पण भेद आहे महाराज त्याच्यामध्ये राम अवतार जो 2 पायाचा जरी असला तर प्रभू रामचंद्राचे चरण विषम आहेत राम प्रभूचा 1 पाय पुढे आहे आणि 1 पाय माग आहे असा विषम चरणाचा अवतार तोच परमात्मा ज्या वेळेस द्वापार युगात कृष्ण रूपामध्ये प्रगट झाले देव चरण कसे ठेवले त्रिभंगी देहोडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवीत आहे गोविंदो माये गोवा गोपाळू त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी वाकलेला 3 ठिकाणी भगवान श्री कृष्ण बालावस्थेमध्ये तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखिला त्रिभंगी तोच परमात्मा पुन्हा देहोडा चरणी वाजवितो वेणू गोपीकार म्हणू स्वामी माझा अवतार परत्वे भगवंताचे चरण बदलले ज्याला चरण नव्हते तो 4 चरणाचा झाला पुन्हा 2 चरणाचा विषम झाला त्रिभंगा झाला देहुडा झाला आणि तोच परमात्मा विटेवर ज्यावेळेस उभा राहिला त्यानं आपले चरण सम ठेवले सम शब्दाचा अर्थ सारखा पंढरीराय जो विटेवर उभा आहे तो कसा आहे समचरणाविंद आहे कटिकर समचरण साजिरे राहिला भिवरे तिरी उभा ते हे समचरण साजिरे
पहावे माते विठ्ठल रूप 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 चरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी ते समाचरण साजरे विटेवरी ते समाचरण साजरे विटेवरी ते समाचरण समचरण साजिरे विटेवरी पहा समचरण समचरण आचार्यही म्हणतात परमात्मा विटेवर कसा उभाय वरम तुष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरणा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहसम श्री विठ्ठलम चिंतयामी समचरण सम शब्दाचा अर्थ सारखा त्यानं आपले चरण सम ठेवले आणि दृष्टी सम ठेवली सम शब्दाचा अर्थ काय सारखा जो सगळ्याला सारखं फळ देतो त्याला सम म्हणावं विठ्ठला सारखं फळ देणार आहे म्हणून सम लक्षात घ्या सम हे शास्त्रानं ब्रह्माचं स्वरूप सांगितलंय ब्रह्म कसं आहे तर ब्रह्म हे सम आहे सम ब्रह्म सर्वगत सदा सम तेथे अनु नाही विषम ऐसे जानते दुर्गमते भेटती परम भाग्य गा ब्रह्म सर्वगत सदा सम ब्रह्म हे सगळ्या विषयी सारखं आहे परमात्म्याचं स्वरूप आहे सम देव कसा आहे याचं एकच उत्तर आहे ते सम आहे अर्जुनानं प्रश्न केला देवा तुम्ही कसे आहात देवानं सांगितलं अर्जुना मी कसा आहे असा जर प्रश्न विचारत असतील तर याचं एकच उत्तर आहे मी सम आहे मी सगळ्या भूत मात्राविषयी सम आहे ना मला आपलं कोण आहे ना परक कोण आहे कोणी नाही माझा मी कुणाविषयी अपपर भाव ठेवत नाही समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रियः तो मी पुससे कैसा सर्वभूते सदा सारिसा जेथ अपपरू ऐसा भागू नाही मी सगळ्या भूतमात्राविषयी समय ना मला कोणी आपलंय ना कोणी परक आहे लोक आम्हाला अज्ञानानं भगवंताची भाषा आहे अर्जुना काय करावं लोक अज्ञानानं म्हणतात देवानं आमचं चांगलं केलं देवानं आमचं वाईट केलं मी कुणाचं चांगलं करत नाही कुणाचं वाईट करत नाही त्याचं जे चांगलं होतं ते त्याच्या कर्मानंच होतं आणि त्याचं वाईट होतं ते त्याच्या कर्मानंच होतं मी मात्र सम आहे असं जे ब्रह्म आहे तेच ब्रह्म विटेवर साक्षात उभं राहिलं ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी उभे चंद्रभागे तिरी उभे चंद्रभागे साक्षात ब्रह्म आहे ब्रह्म रस्ता चुकलं जसं आपण चुकतो इकडून यायचं तर इकडून आलो
यांनी सांगितलं तुम्ही या मार्गे आला असता सोपं. तसं ब्रह्म चुकलं वाट. आता ब्रह्म कुठं वाट चुकतं का? आता वाट चुकायचे दिवस संपले महाराज. आता कोणीच वाट चुकत नाही का? प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ते काय ऍप्लिकेशन आहे, गुगल मॅप. कुठं बसला आणि कुठं जायचं नुसतं लिहिलं की बरोबर नेऊन सोडतं ते. आता वाट चुकायचे दिवस संपले. मग ब्रह्माकडं गुगल मॅप नव्हतं का? नव्हतं का? ज्ञानेश्वर महाराज फार हुशार. 750 वर्षापूर्वी माऊलींनी असं लिहून ठेवलंय. ते मॅप होतं का नव्हतं, काय झालं हे मला माहित नाही. वाट चुकलं एवढं खरं. नेनो ब्रह्ममार्ग चुकले. नेनो शब्दाचा अर्थ कसं चुकलं, काय चुकलं हे मला विचारू नका. चुकलं एवढं खरं. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. साक्षात ब्रह्म आहे, नाही परब्रह्म. लक्षात ठेवा. पांडुरंगाला जी जी नाव आहेत ती सगळी शेवटची नाव आहेत. परब्रह्म, परम आत्मा, देवाचा देव, ही सगळी विशेषणं पंढरीरायाकडे आहेत. परब्रह्म आहे परब्रह्म. अनंत ब्रह्माचे जे का निज ब्रह्म ते हे परब्रह्म विटेवरी. परब्रह्म आत्मा नाही, परमात्मा आहे त्याला म्हटलेलं. संपूर्ण विश्वाच्या आत्म्याचा जो आत्मा तोची परमात्मा विटेवरी. सामान्य त्याला देवाचाही देव म्हटले. म्हणून मी नेहमी सांगतो पांडुरंग देव नाही. पांडुरंग कोण नाही? देवच नाही महाराज. कोण आहे? देवाचा देव आहे. बलिया माझा पंढरीराव, जो या देवाचा देव. ज्याची भक्ती फक्त जीव करतात असं नाही, ज्याची भक्ती देवही करतात. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती. मग पंढरीरायाच्या काकड्याला ही मंडळी रोज उभा आहे. महाद्वारापासून काय वाळवंटापासून महाद्वारा सुरवारांची मांदी. ही कोण कोण मंडळी आहेत बघा. आता तुम्ही नेहमी काकडा करणार आहेत, सगळ्याची नावं त्याच्यामध्ये दिलेत. सगळे देव, देवाचा देव असणारा तो समचरण आणि समदृष्टी. बाकी अवतारामध्ये देव सम नाही, विषम आहे, विषम. बाकी अवतारात त्यानं दृष्ट मारले आणि भक्त सांभाळले. या अवतारात तसं केलंय का? मला सांगा. देवानं नरसिंह अवतार घेतला, कुणाला मारलं? हिरण्यकश्यपूला. देवानं राम अवतार घेतला, कुणाला मारलं? रावणाला. देवानं कृष्ण अवतार घेतला, कुणाला मारलं? कंसाला. देवानं वामन अवतार घेतला, कुणाला घातलं पाताळात? बळीला घातलं. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपू, राम अवतारामध्ये रावण, कृष्ण अवतारामध्ये कंस हे मारले. तसं पांडुरंगानं कुणाला मारलं? पांडुरंगाने कुणाला मारलं? बाकी अवतार मारण्याकरताय, हा अवतार तारण्याकरताय. विठाला विठाला ठेवले. सम म्हणजे सारखा. कुणी येऊ द्या दर्शनाला, त्याला कुणी येऊ द्या. बारीत रांग धरून येऊ द्या, किंवा मध्ये घुसून येऊ द्या, किंवा पास काढून येऊ द्या, किंवा ज्याच्या करता बारी थांबवली जाते असा येऊ द्या. कोणी जरी आला तरी सगळ्याला फळ मात्र एक. सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण विटेवरी. ज्याचं देणं समय म्हणून चरण सम ठेवले. बाकी अवतारामध्ये देण्यामध्ये विषमता आहे म्हणून चरण सम नाही. तुका म्हणे समची देणे, तुका म्हणे समची देणे,
समचरणे ओभासे समचरणे ओभासे समचरणे तुका म्हणे समची दे तुका म्हणे समची दे समची देणे, सगळ्याला सारखं देणारा म्हणून चरण समय. बाकी अवतारात हे नाही. पुंडलिकानं देवाला असं बांधूनच घेतले, देवा तुझ्या दर्शनाला कसाही येऊ दे. पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजियेले ऐसी आपतिता. पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा, देवा एकच इच्छा आहे, कसा जरी आला तर एक काम कर, कसा आहे बघू नको, दर्शन घेतलं की मोक्ष देऊन टाक. नामदेवराय म्हणतात, पुंडलिका करता देवानं नामा म्हणे वर दिधला नारायणे, विठ्ठले दर्शने मोक्ष जीवा. म्हणून पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे की इथं फक्त दर्शनानं मोक्ष मिळतो. आरती म्हणताना पांडुरंगाची रोज, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. कुणीही येऊ द्या, हे सामर्थ्य केवळ विठ्ठलाच्या दार. मग शास्त्रानं विठ्ठल शब्दाचा अर्थ असा केला, विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. काय? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. ज्ञान रहित अज्ञानी जीवांचा जो सांभाळ करतो तो विठ्ठल. याचा अनुवाद तुकोबारायांनी केला या श्लोकाचा. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे
जैसे तैसे देवा कसेही येऊ दर्शनाला. मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख. मूढ म्हणजे मूर्ख, पापी. मूर्ख पापी. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही मूर्खही नाही आणि पापीही नाही. हे महाराजांना माहित होतं म्हणून पुढे सांगितलं जैसे तैसे. तुम्ही कशी असा यात बसताल ना जसे तशात. तुम्ही जसे असताल तसे पांडुरंगा तुझ्या दर्शनाला येणाऱ्याला मोक्ष दे मोक्ष. पंढरीरायाचं हे सामर्थ्य आहे. बाकी क्षेत्राला मोक्ष मिळतो कुठं राहण्यानं, कुठं स्नान केल्यानं, कुठं मरण्यानं. काशी क्षेत्र जगतामध्ये प्रसिद्ध आहे मुक्ती देण्याकरता. पण काशीत मरावं लागतं तेव्हा मोक्ष. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तिये गावी. गंमत आहे. काशी मुक्ती देण्याकरता प्रसिद्ध आहे महाराज. काशीत मरावं लागतं मोक्ष. तुकोबाराय म्हणतात इथं असा उधार धंदा नाही पंढरीला. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गयानासी. उधार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. मरण मोक्ष घ्या. आता मरण काय आपल्या हातात आहे. बरीच माणसं मरायला काशीला गेली, मुक्ती मिळेल म्हणून मरायला काशीला गेली. आता काय मरण हातात नाही. 4-2 वर्ष राहिली. करमणा म्हटले 4-5 वर्ष गेले. एक 4 दिवस गावाकडे जावं पुन्हा यावं. गावाकडे आले आणि इथंच झोपली. ती उठलीच नाही, झोपेतच गेले. अरे बापरे, मुक्ती राहिली काशीत आणि मेलं गावात. लोकांनी 10व्याची नुकती दाबून खाल्ली. जाऊ द्या, नाही कळलं तुम्हाला. मोक्ष उधार नाही पंढरीला, उधार नाही. इथं केवळ दर्शनानं. अरे दर्शन काय, पंढरीच्या वाटेला लागा. मुक्ती मिळेल का नाही मनामध्ये शंका सुद्धा घ्यायचं काम नाही. पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे. सखा भेटे विठ्ठल, सखा भेटे विठ्ठल, भेटे विठ्ठल, सखा भेटे विठ्ठल. या मार्गानं चला महाराज. निश्चित देव आहे, मोक्ष आहे. मोक्ष नाही संकट मुक्तीचे. पंढरीच्या रस्त्याला लागलं की मोक्ष मिळेल का नाही, मुक्ती मिळेल का नाही, शंकाच घ्यायची नाही महाराज. पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल किंवा नाही संकट मुक्तीचे. संकट म्हणजे शंका घ्यायची कारण नाही. मोक्ष दर्शनानं मोक्ष तो सम आहे. सम म्हणजे सारखा, कुणालाही सारखं फळ देणारा. म्हणून तर पांडुरंगानं हे सांगण्याकरता हातामध्ये ना शस्त्र धरलं ना अस्त्र धरलं. बाकी अवतारात देवानं शस्त्रास्त्र धरलेत का नाही, त्याचं कामच आहे. तो अवतारच याच्याकरता घेतो. घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासे संहारी. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही आयुध आहे देवाच्या हातामध्ये. धनुष्य. पांडुरंगानं काय धरलं हातात, ना शस्त्र ना अस्त्र. हात कुठे ठेवलेत, कमरेवर. काय आहे त्याचा संकेत, कमरेवर हात ठेवले. का ठेवले, उगच ठेवले का, उगच ठेवले. त्याच्या मागे काही कारण आहेत महाराज. भक्तिशास्त्रामध्ये काही कारण आहेत. का ठेवले हात देवानं, त्याचं कारण असं आहे की परमात्म्यानं सांगितलं माझ्या दर्शनाला येणाऱ्याला हा जन्म आणि मरण रूपी सागर फार खोल नाही. किती खोल आहे, कमरे एवढा. एरवी तो कुणीही तरुण जाऊ शकत नाही, ब्रह्मदेव असला तरी. पण हा सागर माझ्या दर्शनाला येणाऱ्याला किती खोल आहे, कमरे एवढ्या. कमरे एवढ्या पाण्यात बुडण्याची भीती आहे का,
देवानं ती खूनच दाखवली. आचार्य सांगतात देवानं कमरेवर हात ठेवले हे याच्या करताच. माऊली ते सांगतात, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान, जानोनी भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण दावितो. म्हणून माणसानं शंका घ्यायची कारण आहे का? आपलं जन्म मरण रूपी हा सागर तरून जाऊ का नाही? आपला उद्धार होईल का नाही? का चिंता करता? का करता? भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता. कसा उभाय? कटिकर ठेवूनी त्याचे पाये घाला मिठी. आचार्य सांगतात, प्रमाणम भवाब्दे हृदमामकानां नितंभक कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर धृतो वृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. संकेत दिला देवानं. कमरेवर हात याच्या करता. जाऊ दे देवाचं, आपण का ठेवतो हात कमरेवर? कधी विचार केलाय का? कमरेवर मनुष्य हात का ठेवतो? 2-3 कारणाकरता ठेवतो. माणूस दमलेला असावा, शिनलेला असावा आणि त्याला उभारायची वेळ यावी. काव म्हणल्या जरा पहिला दिवस आहे, टाळकरी कमी आहेत, तुम्हाला टाळ घेऊन उभा राहा. काय राहावं सांगा? दिवसभर दारं धरलीत, रात्री प्रवास करून आलो, ट्रॅक्टरवर होतो, उभा राहावं लागेल. नाही काही इलाजच नाही, उभा राहायचं. महाराज उशिरा आले आणि उशीरपर्यंत चालू झालं. सहजच माणूस असाच उभारतो. कमरेवर हात उभारतो का नाही? उभारतो का नाही? माणसाचं देवाचं तसंच झालं महाराज. बाकी अवतारामध्ये देवानं भक्ता करता मोठी मोठी कामं केली. फार कष्टला तो महाराज, खूप कष्टला. दोन्ही हात ठेवून कटी उभा भिवरेच्या तटी, कष्टलासी साठी भक्ती काजे, विठ्ठला भागलासी माय बापा, बहुश्रम झाल्या केपा, आम्हा लागी सोपा दैत्या काळ कृतांत, भागलासी माय बापा. दमलाय म्हणून हात ठेवलेत. काय थोडा देवानं काय भक्ताची थोडी कामं केली महाराज? राजा धर्मानं राजसू यज्ञ केलता. कृष्णावर जबाबदारी, तुम्ही कार्यवाहक. व्यवहारातले कार्यवाहक वेगळे, ते नुसतेच उभारलेले असतात कडक कपडे घालून. देवानं सगळ्याला सगळी कामं वाटून दिली आणि भोजन आटपल्यावर उष्ट्या पत्रवळ्या उचलण्याचं काम देवानं केलं. काढी धर्माघरी उच्चिष्ठते,
काय थोडी कामं केली का? एकच अभंग सांगतो. उंच नीच काही 23-24 भक्ताची यादी आहे. कोणत्या भक्ताच्या घरी कोणतं काम? सावत्या माळ्याचा बरोबर खुरपू लागावं, नरहरी सोनारा बरोबर दागिने घडवू लागावेत. हे काय काम? अर्जुनाचा सारथी झाला देव. सारथी, त्याला मराठीत ड्रायव्हर म्हणतात. उलट झालं काय? सारथी म्हणजे चालक. आत्ताचे चालक वेगळे महाराज. आता मालकानं गाडी पुसून ठेवावी, स्वच्छ करावी, मग हे येणार आणि मग चालवणार. देव तसा नाही महाराज. सारथ्याच्या वाट्याला आलेली सगळी कामं कृष्णानं स्वतः देवानं करावी. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. घोड्याला धुवावं. काय भाग्य आहे महाराज त्या घोड्याचं. देवानं धुवावं. देवानं घोडे धुवावेत. साऱ्या पाण्याची व्यवस्था सगळी करावी. अर्जुन येण्याच्या आधी रथ सज्ज. आणि ज्या वेळेस अर्जुन रथात बसावा, परमात्म्यानं मांडीची पायरी करावी. अर्जुनानं देवाच्या मांडीवर पाय द्यावा आणि मग रथामध्ये जाऊन बसावं. असा कष्टला, भागला, फार दमला तो. म्हणून या अवतारात देवानं कमरेवर हात ठेवले. आणखी का ठेवले? माणूस जसा दमल्यावर, शिनल्यावर कमरेवर हात ठेवतो, तसं आणखी एका कामाकरता तो कोणाची वाट पाहत जर उभा असेल तर कमरेवर हात ठेवून उभा राहतो. महाराज यायची वेळ झाली. रस्ते, चौक, गावाच्या बाहेर 5 किलोमीटर चौक. नेमकं कुठं वळायचं गोंधळ होऊ नये म्हणून सप्ताहातले कार्यकर्ते वाट पाहत उभा राहिले. महाराजांनी वेळ देऊन अर्धा तास हो आलोच. महाराज लोक काय म्हणतात? आलो. येत नाही म्हणून आलोच. अनुभव आहे फोन करणाऱ्या मंडळीला. इथंच आलो, तिथंच आलो, आलो आलो. बराच वेळ झाले. असे कमरेवर हात ठेवताना लांब येणार जा. काव म्हणले गाडी नाही का? चला नेतो. नाही नाही. मग का उभारलाय? वाट बघतोय कुणाची? महाराज यायला लागलेत इकडून. बर 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 येतील येतील. कमरेवर हात ठेवून सहज उभारतो. तसं देवाचंही तसंच आहे. पंढरीराय का उभा कमरेवर हात ठेवून? वाट बघतोय तो. वाट जगतामध्ये एकच दैवत असं आहे की जे भक्ताची वाट पाहत उभा आहे. भक्ताची. बाकी ठिकाणी भक्त देवाची वाट पाहतात, पण हा वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळू तातडी उतारी. कृपाळू तातडी उतारी. कृपाळू तातडी उतारी. कृपाळू तातडी उतारी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. पाहे उभा भेटीची आवड. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तातडी उताविला. कृपाळू तातडी उतारी. कृपाळू तातडी उतारी. कृपाळू तातडी उतारी. वाट पाहे उभा. माऊली सांगतात मध्ये ना शस्त्र धरलंय ना अस्त्र धरलंय. समय तो सगळ्याला सारखा पाहणार. मग समचरण दृष्टी. कुठं उभा आहे? विटेवर उभा आहे. विट हुशार आहेत महाराज. कुणी उभा केलं? पुंडलिकानं. भक्त फार हुशार आहेत. विटच दिली. विटेवर पाय जोडूनच उभा राहावं लागतं. पर्याय नाही दुसरा. विटेवर पाय जोडूनच बघा उभारू. पाय लांबवता येतात का? फाकवतात. वीट का दिली? जोडून उभा राहावं म्हणून. एक भाग. आणि पाय जोडून मनुष्य उभारला की तो तिथून हालू शकत नाही. पुंडलिकाला माहित होतं हा इकडं तिकडं जाईल, त्यानं कुठंच हालू नये म्हणून पाय जोडून उभा राहावं म्हणून वीट दिली. राहा उभा. त्याला इतिहास आहे.
देव पंढरी क्षेत्राला आले. त्याला कारण ठरलं होतं. देवाची पत्नी रुसून गेली होती, रुसली होती. जशी आपली रुसती तशी देवाची रुसती. देवाची रुसली. देवाला वाटलं गेली असेल माहेरला, गेली असेल भावाकडं, गेली असेल कोऱ्हाळ्याला सप्त्याला. काला झाला तरी यायला तयार नाही. काय झालं? फोन लावला माहेरला, आली का? नाही आली. भावाला इकडे नाही, गेली कुठं? हुडकली पाहिजे. शोध घेत घेत पंढरी क्षेत्राला आले आणि देवाला अशी बातमी कळाली, कोण पुंडलिक भक्त आहे, आई वडिलांची सेवा करतोय, त्याची भेट घ्यावी. पितयाची सेवा केली पुंडलिके, मात ही ऐकिली देवराय. मात म्हणजे वार्ता, बातमी कळाली, कोण पुंडलिक आहे. देव आले पुंडलिकाच्या भेटीला. पुंडलिक मायबापाच्या सेवेमध्ये व्यस्त, देवाकडे पाहायलाही तयार नाही, पाहायलाही तयार नाही. देव बराच वेळ उभा राहिले. मोठ्या माणसाला जास्त वेळ उभा राहायची सवय नसते. मोठी माणसं कमी काळाकरता उभारतात आणि अनंत काल बसतात. नाही समजलं, जाऊ द्या, द्या सोडून, ते आपल्या कीर्तनातलं नाही. देवाला उभा राहायची सवय, मोठ्याला उभा राहायची सवय कमी असते. बराच वेळ उभारले. देव म्हटले, अरे बाबा पुंडलिका, वैकुंठ सांडोनी आलो तुझ पासे, कान बोलसे भक्तराया. मी वैकुंठ सोडून आलो, तू पाहुणचार लांब, बोलायला तयार नाही. पुंडलिकानं लांबून सांगितलं, देवा वैकुंठ नाही, हे मृत्यू लोक आहे, मृत्यू लोक आहे. माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, इथं गोंधळ करू नका. ज्याचा त्याचा आवाज, ज्या त्या मतदारसंघात कोण कुठे जाऊन गोंधळ केला जमल का? हे वैकुंठ आहे, मृत्यू लोक आहे, शांत राहावा. का होईल? तुमच्या बोलण्यानं माझी या पित्राचे होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरोनिया रहा, शरणांगत पहा कृपा दृष्टी. तुझ्या बोलण्यानं माझ्या आई वडिलांची झोप मोडल, सेवा चालू. थोडा उभा राहा बाबा, बराच वेळ उभारलो, बसायची व्यवस्था कर, काही कोच खुर्ची आसन. छे, घेतली विटन फिकली सा, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली राव भाविटेवर. ती वीट. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं कोणतं पुण्य केलं होतं विटेनं की साक्षात परमात्म्याचे पाय लागले. माऊली म्हणतात, मी जगातल्या पुण्यप्राप्तीचे सगळे मार्ग केले, एवढं पुण्य कमवलं तरी विठोबाच्या पायाच्या खालच्या विटेची बरोबरी मला येत नाही. मोठा गोड अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. घरी बघून जाऊन पहा. सुरुवात सांगतो, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थे पाहीण, त्रिवेणी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. वाराणसीला यात्रेला जाईल, प्रयाग तीर्थ, प्रयागराज, कुंभमेळा चालू आहे का ना आता सध्या, ते सगळं करेल, पण विठोबाच्या पायची वीट मी कैबा होईन. काय केल्यानं मला त्या विठोची बरोबरी? पूर्व पुण्य केले ओ माये, विटेला धले पाय, विठोबाचे त्या विटेवर पुंडलिकानं देवाला उभा केला. उभा पुंडलिकाचे द्वारी, सम पावले विटेवरी, नवजे कटकरी धरोनी तेथे राहिला. किती दिवस? ऐसी झाली बहुदिस, झाली युगे 28 युग झाली तरी उभा आहे. किती दिवस नाही, अजून सध्या कालाला उभाच आहे. तुका म्हणे मात धन्य त्याचे, तुका म्हणे मात पुंडलिकासाठी अजूनी निष्ठता, पुंडलिकासाठी अजूनी निष्ठता. तुका म्हणे अजून सद्य कालापर्यंत तो उभाच आहे. महाराज उभा आहे, उभा आहे पुंडलिका करता, अजून उभा आहे अजून. म्हणून पुंडलिकाला संप्रदायामध्ये तुकोबारायांनी राजा म्हटलं. राजा, भक्ताचा राजा, पुंडलिक भक्तराज.
तेने साधिले काज वैकुंठीचे निज परब्रह्म. आणि केवढा उपकार आहे पुंडलिकाचा. देवाला उभा करणारे भक्त युगायुगात होऊन गेले. युगायुगात. सत्ययुगामध्ये ध्रुवबाळानं उभा केलं, त्रेतायुगामध्ये शबरीनं उभा केलं, द्वापार युगात भीष्माचार्यानं आणि कलियुगात पुंडलिकानं. पण एक लक्षात घ्या, पहिल्या 3 युगातल्या भक्तानं स्वतः करता उभा केलं आणि पुंडलिकानं मात्र जगा करता उभा केलं. जगा कर झालं किती झालं. थोडं तुमचं वर्जन जुनं आहे. ते मागच झालं की प्रमाण. ते नाही पाहिजे इथं. केवढा उपकार आहे पुंडलिकाचा. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा. दया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, फेडावया भार पृथ्वीचा. पुंडलिके केला उपकार, फेडावया भार फेडावया भार. पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. असा परमात्मा विटेवर उभा केला पुंडलिकानं. कशा रूपामध्ये? साजेरा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. साजेरी शब्दाचा अर्थ अत्यंत देखणा. पांडुरंगाचं रूप हे इतकं देखणं आहे महाराज. आचार्यापासून थेट निळोबाऱ्यापर्यंत प्रत्येक संतानं पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलंय की ज्याच्या रूपाचं गणित आणखी कुणालाही घालता आलेलं नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक, रत्न केळ फाकते प्रभा. अगणित लावण्य. काय पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करावं महाराज. किती देखणा आहे, किती देखणा आहे. पुरुषातला सगळ्यात देखणा पुरुष म्हणजे मदन. लक्षात घ्या, पुरुषातला सौंदर्याचं शेवटचं टोक, परिसीमा पहिला कोण आहे? मदन. आणि स्त्रियातली सगळ्यात देखणी स्त्री म्हणजे लक्ष्मी. कोण? लक्ष्मी. आपली घरची नाही, ती कडक लक्ष्मी आहे. समुद्र मंथनातून निघालेली. कडक आहे ना तुमच्या घरी? कडक आहे ना? माणसं इथं म्हणायला होय म्हणायला घाबरतात, एवढी कडक आहे लक्ष्मी. लक्ष्मीचं सांगायला घरी जाऊन हे सांगू नका. हे जेवढं हसताल तेवढं गप्प बसावं लागतं पुन्हा ते. लक्ष्मी. सौंदर्य स्त्रियातलं आणि पुरुषातला मदन, या दोघांनी कृष्णाला पाहिलं. दोघांनी पाहिलं. दोघं वेडी झाली श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे. लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे. येरते कुणीकडे इंद्रचंद्र. जगातलं सौंदर्य आपण पाहतो महाराज, तो नुसता भास आहे, भास. पण या सौंदर्याचं जे समुद्र आहे परमात्मा आहे. सौंदर्याची खान परमात्मा आहे. सौंदर्याची आगर परमात्मा. ही सगळी विशेषणं पांडुरंगाकडे लावली. गुण लावण्याची खाणी. सौंदर्याचा सागर, सौंदर्याचा आगर. सौभाग्य सुंदर लावण्य आगर, सौभाग्य सुंदर लावण्य आगर, सौभाग्य सुंदर लावण्य आगर, सौभाग्य सुंदर लावण्य आगर. बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठल. बाप रखमा देवीवरू हे बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठल.
आधुनिका नये मी अनुसरणे आधुनिका मी अनुसरणे आधुनिका भाग्य सुंदर लावण्य आगरो भाग्य सुंदर लावण्य भाग्य सुंदर लावण्य आगरो भाग्य सुंदर लावण्य बाप रखमा देवी वरु श्री विठ्ठल देवी वरु बाप रखमा देवी वरु श्री विठ्ठल अनुसरली आधुनिका सौभाग्य सुंदर लावण्य अगोरू. जगतामध्ये सौंदर्याच्या दोन व्याख्या आहेत. एक वस्तुनिष्ठ सौंदर्य आणि एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. आपली जी सौंदर्याची व्याख्या आहे ती व्यक्तिनिष्ठ आहे. मला जे सुंदर वाटतं ते तुम्हाला वाटतं असं नाही. तुम्हाला जे वाटतं ते यांना वाटतं असं नाही. यांना जे वाटतं ते यांना वाटलच असं नाही. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. परमात्म्याचं सौंदर्य हे वस्तुनिष्ठ आहे. सुंदर म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुंदर. पांडुरंग म्हणजेच सुंदर. आणि सांगू का, गोड म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच गोड. गोडी आणि साखरीमध्ये भेद करता येईल का? गोडी बोट करून दाखवता येत नाही, पण गोडीनं आकार धारण केला की साखरेच्या रूपानं प्रगट झाली. म्हणून साखरेकडे बोट करून दाखव, याला गोड म्हणावं. गोड म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच गोड. तसं सौंदर्यानं आकार धारण केला की पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झालं. सुंदर म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजे सुंदर. तुम्ही कुणीही असा, मग कुणीही असा, त्याला पाहिल्यावर वेड लागल्याशिवाय राहत नाही. वेड लागल्याशिवाय पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जळून. आपल्या सौंदर्यानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस पांडुरंग रूपात आहे. काही गोष्टी कसदार असतात बघा, त्याला पाहिलं की रूपानं आकर्षित होतो मनुष्य, आकर्षित. तसं पांडुरंगाचा रूपाचा कस असा आहे की आपल्या रूपानं दुसऱ्याला वेधून घेण्याची शक्ती त्या रूपात आहे. तुम्ही आषाढी कार्तिकी पंढरीला येणारी मंडळी आहे. आषाढीला 10 लाख 15 लाख समाज, कार्तिकीला 8 लाख 9 लाख समाज. बऱ्याच लोकांचं आषाढीला एकादशीला दर्शन घेण्याचा अट्टहास असतो. म्हटले नाही जायचं तर एकादशीला. मग दशमीलाच पहाटे लागली दर्शनाला. दशमीचा पूर्ण दिवस, दशमीची पूर्ण रात्र आणि एकादशीला दुपारी दर्शन. म्हणजे दशमीचं दिवस 12 तासाचा, रात्र 12 तासाची. किती झाले? 24 तास. आणि पुन्हा दुपारी दर्शन म्हणजे 6, 24 आणि 6 30 तास पांडुरंगाचे दर्शन घेण्याकरता लागले. 30 तासानंतर तो पांडुरंगा पुढे आला दर्शन घेण्याकरता. 30 तास उभारून पांडुरंगासमोर उभारल्यावर निदान त्याला 30 मिनिटं, किती 30 सेकंद, 30 सुद्धा जास्त होतील. 3 सेकंद पांडुरंगाला पाहण्याकरता खर्च किती केले? 30 तास खर्चून ज्या पांडुरंगाला 3 सेकंद त्यानं पाहिलं, दर्शन घेतलं की लगेच तिथंच संकल्प. पुढल्या वर्षी 40 तास लागले तरी दर्शन घेणार हा रूपाचा कस आहे. विठाला 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 कस आहे, हा कस आहे महाराज, कस. त्याला पाहिलं,
पाहतच राहावं असा सुंदर असणारा परमात्मा, अत्यंत देखना. पुष्कळ बोलता येईल, वेळ होत आली आहे. सौंदर्य दोन प्रकारचं, एक लौकिक आणि एक अलौकिक. लौकिक आणि अलौकिक. लौकिक सौंदर्य, त्याच्यात पुन्हा राजस, तामस आणि सात्विक. सात्विक सौंदर्य की जे सौंदर्य पाहता क्षणी अंतःकरणाचा ठाव घेतं ते सात्विक. एखादा महात्मा असावा, साधना केलेली असावी, आणि त्या साधनेचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसलं की आपसुकच डोकं खाली होतं. नाहीतर आजकाल महाराज लोकांचं, हे महाराज आहेत यांच्या पाया पडा. सात्विक म्हणजे निसर्गानं दिलेलं सौंदर्य. आपण म्हणतो ना, डोंगर असावा एखादा. हा, तुम्ही तिकडे उत्तराखंडात गेलं की असे मोठे मोठे हिमालयात, तिकडं काश्मीरकडे काय डोंगर आहे, म्हणजे ते काय डोंगर काय झाडी, तिकडं नका जाऊ. काय असतं डोंगरावर? दगड, माती, खाच, खळगे. पण ते सौंदर्य आहे का नाही? डोंगराला आपण काय म्हणतो? सुंदर. हे सात्विक, निसर्गानं दिलेलं सात्विक. राजस सौंदर्य वेगळं, मानवीकृत, निसर्गानं दिलेलं, त्याच्यात बदल करणं, मानवीकृत सौंदर्य. ब्युटी पार्लर जाऊ द्या, कोणाचं असेल तर आपल्याला काय करायचं. हां, माणसानं दिलेल्यात फरक करायचं. आमची क्रीम लावा, 10 दिवसात गोरं. गोरं तर होत नाही, पण पहिलं काळं जास्त खुलतं. राजस सौंदर्य, निसर्गानं दिलेले, त्याच्यात बदल करायचा. पोळ्याला सजवलेला बैल. खरं सांगू का, पोळ्याला सजवलेला बैल आणि वरातीला लग्नाला निघालेला नवरदेव, काहीच फरक नाही. हा असलेला असतो, हा होणारा असतो, एवढाच फरक आहे. विठाला तामस सौंदर्य म्हणजे विकार, नुसतं जगाला भुलवण्याकरता. पुतना गोकुळामध्ये आली होती, तिचं जे सौंदर्य तामस, गोकुळ भुललं सगळं. गोकुळ नंदाच्या वाड्याकडे घेऊन चालले तिला, रस्ता करून द्या. नुसती दिसायला, भाव काय आहे? देवाला मारण्याकरता आले. हे झालं लौकिक. आणि अलौकिक सौंदर्य म्हणजे परमात्म्याचं. देव सुंदर म्हणून सहस्त्रनामामध्ये देवाला सुंदर या नावानं संबोधलं. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभो सुलोचन. देव सुंदर हे नावच देवाचं. सुंदर, सुंदर काय सुंदर नाही, त्याचं नाव सुंदर, रूप सुंदर, तो सुंदर, तो राहतो ते धामही सुंदरच. नाम सुंदर, रूप गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. नाम सुंदर, तो सुंदर, तो राहतो ते पंढरी क्षेत्र, तेही बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे इतका देखना साजिरा, 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 अत्यंत देखना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सौंदर्याचा रंग काळा का गोरा? सौंदर्याचा रंग काळा का गोरा? घाबरू नका. काळा का गोरा? आपल्याकडं कोणाला सुंदर म्हणतात? गोऱ्या माणसाला का काळ्या माणसाला? प्रश्नच नाही. गोरा हा रंग सौंदर्याचा आहे. पांडुरंग कसा आहे? हा, काळा आहे. देव आहे म्हणून झाकायच नाही, सावळा नाही, काळाच आहे. माऊलीने सांगितले ना, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा. तो जर काळा आहे, सौंदर्याचा रंग जर गोरा असेल, तर पांडुरंग काळा आहे म्हणून उग मी सांगतो म्हणून ऐकायला काय सुंदर. काळा आहे तर सुंदर कसा? काळा आहे तर सुंदर कसा? सांगतो दोन भाव. सौंदर्य हे रंगावर नाही महाराज. पांडुरंगाचं रूप बघा, तशी दृष्टी पाहिजे आपल्याकडं. सकाळी काकड्याला गेलात तर रूप वेगळं आहे, दुपारी नैवेद्याला गेलात तर रूप वेगळं आहे, दुपारतीला गेलात तर रूप वेगळं आहे, रात्री शेजारतीला गेलात तर पांडुरंगाचं रूप वेगळं आहे. सदोदित रूपात बदल आहे. त्या तशी दृष्टी पाहिजे. किंवा जाऊ द्या, काय आहे
मूल आहे, मूल एक मूल, लहान मूल 2-2.5 वर्षाचं, अत्यंत काळ कुळकुळीत, असा अशक्त झाले की वरून हाडं मोजावी इतका अशक्त, दिसायला काळ कुळकुळीत, श्वास घ्यायला नाकाचा पत्ता नाही, 2 छिद्रच फक्त, असं कुरूप असणारं पोरग. पण त्याच्या आईला विचारा बरं हे कसं आहे. त्याची आई म्हणते माझ्या वाघासारखा गावात नाही. मुलाचं सौंदर्य पाहायला मातेची दृष्टी लागते आणि पांडुरंगाचं सौंदर्य पाहायला संताची दृष्टी लागते. त्या दृष्टीनं जा, देख ना विठाला विठाला. संताच्या दृष्टीनं गेला की मग राजस सुकुमार, राजस सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार सुकुमार राजस सुकुमार रवी शशिकला लोपनिया. कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट रवी शशी कळालो पदिया. कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. संताची जर एखाद्या शेतावर गेला तुमचं काय जमीन आहे हो, काय जमीन आहे, तर आमच्या सारख्याला सगळंच काळं दिसतं. म्हणजे जमीन म्हणलं यात काय महाराज, तुम्हाला नाही कळायचं, तुम्हाला नाही कळायचं, नजर असते नजर. तसं देवाला पाहायचं असेल संताच्या नजरेनं जा, अत्यंत देखना सुंदर ते ध्यान उभे. सुंदर तेच ध्यान, स्वर्गातलं नाही. उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या समचरण दृष्टी, विटेवरी साजरी ते माझे हरे वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा विठोबार. सावकाश गाणी वाजवा, भजन करा. चला 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 विटेवरी साजिरी तेथे माझे हरे वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुकोबाराय प्रार्थना करतात हरीला,
जिथं समचरण समदृष्टी विटेवर साजर रूपे अशा ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. देव सम म्हणजे सारखा आहे. पुंडलिकानं त्याला विटेवर उभा केलेला आहे आणि तो साजऱ्या म्हणजे अत्यंत देखण्या रूपात आहे. पंढरीराय रूपानं फार सुंदर आहे. एक लक्षात घ्या, तो नुसता रूपानं सुंदर नाही, स्वरूपानं सुंदर आहे. थोडक्यात मुद्दा सांगतो. काही गोष्टी रूपानं सुंदर असतात पण स्वरूपानं नसतात. काही स्वरूपानं असतात रूपानं नसतात. काही रूपाने नाही स्वरूपाने नाही. पांडुरंग मात्र रूपानंही सुंदर आहे स्वरूपानंही सुंदर आहे. काही गोष्टी नुसत्या दिसायला सुंदर आहेत, स्वरूप नाही. आम्ही कार्यक्रमाला गेलो, लांब प्रवास होता, सोमवारचा दिवस. कीर्तनाला जाईपर्यंत 5 मिनिटं शिल्लक राहिले. एका मोठ्या बंगल्यामध्ये आमची सोय केली होती. गेलो बरोबर ते म्हणले, महाराज 5 मिनिटं राहिलेत, ताटं तयार आहेत, हात धुवान जेवा. म्हटलं आमचा उपास आहे बरं का, आम्ही काय जेवणार नाही. त्याला थोडा संकोच वाटला. आता फराळाचं करा म्हटलं तर लगेच तयार नाही, आपण जेवणाची व्यवस्था केलेली, काय करावं काय. मी म्हटलं काय काळजी करू नका, आम्ही दूध घेतो म्हणून तो दूध आणायला गेलो. आमच्याबरोबर चोपदार होते. चोपदार म्हटले, महाराज मालक फार चिकट आहे. म्हटलं हां कसं काय, आपल्याला येऊन अजून 5 मिनिटं नाही झालं, तुला त्याचा चिकटपणा कसा दिसला. तू म्हटलं काय सांगावं, सोमवार आहे म्हणतो. मग काही त्याला तुम्ही ओळखलं पण दुधावर भागवू आपण. म्हटलं ठीक आहे. मग अहो हे काय शोकेश आहे म्हणले. बर मग त्यात आंबे सफरचंद चिक्कू द्राक्ष सगळं शोकेश फळानं भरलंय. मग यातली फळं खायला द्यायची. मी म्हटलं ती नुसती बघायची खायची नाही. ती नुसती दिसायला सुंदर आहेत, स्वरूपानं नाही. काय कळावी चित्री व फळे आतू शेण, शेणा मातीची फळासारखी फळं दिसायला सुंदर आहे, स्वरूपानं नाही. काही गोष्टी स्वरूपा दिसायला सुंदर नसतात पण स्वरूपानं. फळाचाच जर दृष्टांत पुढे न्यायचा झाला तर फणसासारखं फळ, फणस माहित आहे ना, ते बाकी फळासारखं देखणं नाही, त्याला बाहेरून काटे, दिसायला सुंदर नाही ते, पण आतला गाभा खाल्लाय कधी, अत्यंत मधुर असतो महाराज, मधुर. रूप सुंदर नाही, स्वरूप सुंदर आहे. काही रूपानंही नाही स्वरूपानंही नाही. कोळसा वर ही काळाच आणि आत फोडल्यावर काळाच आहे, स्वरूप नाही. परमात्मा रूपानंही सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर. रूप सुंदर आहे, स्वरूप सुंदर. म्हणजे सुंदर कशाला म्हणावं, सुंदर कशाला म्हणावं. सुंदर शब्दाची व्याख्या काय, तर सुंदर हा शब्द सुखाचा वाचक आहे. ज्या वस्तूपासून ज्या व्यक्तीपासून आपल्याला सुख होतं त्याला माणूस सुंदर म्हणतो. सुंदर. एक लक्षात घ्या, लग्न असतं, लग्न, लग्नाला हजारो लोक असतात. एक वर्ग असा म्हणतो काय सुंदर लग्न झालं, दुसरा म्हणतो हे ते काय लग्न होतं का, लग्न एकच. एक काय म्हणतो सुंदर झालं आणि एक काय म्हणतो ते काय लग्न झालं का. एक लक्षात ठेवा, ज्याला त्या लग्नापासून सुख झालं तो सुंदर म्हणतो, ज्याला सुख झालं नाही तो त्याला सुंदर म्हणत नाही. पांडुरंग रूपानं सुंदर आहे तसा स्वरूपानंही आहे, म्हणजे तो सुख स्वरूप आहे. याच्यासारखा जगतामध्ये सुखरूप आहे का. सुखरूप ऐसे सुखरूप
सभी मार्ग व्यस्त है. एकेरी चालायचं. आता 9 वाजली. हा, सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे. तर कोण आहे पांडुरंगासारखा? आव्हान आहे तुकोबारायचं. असेल तर सांगा, म्हणजे नाहीच. शास्त्र याला सुख म्हणतो. सुख यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. परमात्म तत्व हे सुख स्वरूप आहे, म्हणतो. रूपानंही सुख सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर आहे, म्हणजे सुख स्वरूप आहे. तुकोबाराय म्हणतात, हरी तिथं माझी वृत्ती स्थिर कर, तेथे माझे हरी वृत्ती राहो. वृत्ती स्थिर करायला सांगतात. गंमत आहे इथं. महाराजांची अक्षर कळणं सोपं नाही. महाराज समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, हे वर्णन कुणाचं आहे? पांडुरंगाचं. हे वर्णन कुणाचं आहे? विठ्ठल आहे. पण प्रार्थना करताना नावाचा उल्लेख विठ्ठला पांडुरंगा नाही, हरी. तेथे माझे विठ्ठला नाही, तेथे माझे पांडुरंगा नाही, हरी. का? वर्णन पांडुरंगाचं आणि प्रार्थना करताना हरी म्हणावं का? त्याचा एक भाव सांगतो. परमात्मा पांडुरंग हा जो आहे तो मूल रूपात आहे. पांडुरंग मूल रूपात आहे, बाकी सगळे अवतार. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, तो अनेक रूपानं नटलेला आहे. पांडुरंगालाच हरी, पांडुरंगालाच गोविंद, तोच माधव, तो केशव, तोच अच्युत. नाव जरी अनेक असले तरी मूल रूप एक. नामे भेद परी एकची तो, धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंग. व्यवहारामध्ये एकच व्यक्ती असते, पण त्याला नात्यामध्ये अनेक नावानं संबोधतो. कोणी बाबा म्हणतं, कोणी आप्पा म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, कोणी आजोबा म्हणतं. एकच. कोणी कारभारी म्हणतं, कोणी म्हणतं आमदार. नसं नका, पण काही लोकांना म्हणतात आमदार. कोणी म्हणतं या सरपंच. एकच व्यक्ती आहे, नावं अनेक आहेत का नाही? मूल तसं परमात्मा एकच आहे. त्याला हरी, केशव, माधव, अच्युत ही त्याची नावं वेगळे. मग हरीच का? हरण करण्याचं काम करणारा हरी. तुकोबारायचं वैशिष्ट्य एक. जे काम देवाकडं असेल, पांडुरंगाचं जे काम असेल त्या नावानं त्याला संबोधन द्यायचं. भरण पोषणाचा विषय असेल की बरोबर विश्वंभर. इथं वृत्ती हरण करायचं म्हणून हरी. काय कर हरी? तू विठ्ठलच आहे, पण हरी का म्हणतो? आमची वृत्ती स्थिर कर. कुठं? ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित. मोठा विषय आहे. वृत्ती अंतःकरण चतुष्ट आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हण हे चतुर्विध चिन्ह जाण अंतःकरणाची. संकल्प विकल्पात्मक जी बुद्धी आहे ती मन आहे. निश्चयात्मक जी वृत्ती आहे ती बुद्धी आहे. बुद्धीनं अहंकार धारण केला, किती अहंकार झाली. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त. असे 4 भाग आहेत अंतःकरणाचे. हे कसे आहेत? चंचल आहे. हे स्थिर करणं जीवाच्या चेनं शक्य नाही महाराज, शक्य नाही. अर्जुन ही म्हणतो, देवा तुम्ही सांगता मन स्थिर करा, मन संयम्य मच्चित्तो. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याला अडवता येईल का? आता पाणी अडवता येतं, बंधारा, धरण, पाण्याला अडवता येतं. म्हणतं आपल्याकडे योजना सरकारची, पाणी अडवा, पाणी जिरवा. तसं वाऱ्याला अडवता येईल का? वार अडवणं शक्य आहे का? शक्य नाही. माकड समाधी घेऊन स्थिर बसणं शक्य आहे का? हे ऐसे कैसे घडेल का? मरकट समाधी येईल का? रहा म्हटली राहील महावाद. हे शक्य आहे का? या गोष्टी अशक्य आहेत महाराज. मन चंचल आहे, वृत्ती चंचल. नुसती चंचल असतं तर भागलं असतं. अर्जुन म्हणतो ती प्रमाथी आहे आणि बलवान आहे. बलवान, चंचल, अत्यंत. मना एवढं कोणी चंचल नाही. त्याला फिरायला 10 दिशा कमी पडतात. न पुरती भ्रमणा 10 दिशा. ते आता इथे तर घरी जातं, घरनं की लगेच मुंबई, ना दिल्ली, ना त्याला ॲडव्हान्स बुकिंग, ना खिशात पैसे,
काही लागत नाही. इतकं भ्रमत, इतकं फिरत, इतकं भलत्या सवे धावे सैराट. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. भलत्या सवे धावे सैराट. आता हा सैराट शब्द आल्या आल्या मन कुठे गेलं? काही संबंध आहे का? तुम्ही कीर्तनामध्ये बसलायत, कीर्तनामध्ये बसलायत, कीर्तन ऐकताय, शरीर आहे इथं, प्रश्नच नाही. कुठे गेलं मन? चंचल. याला चंचल म्हणा. नुसतं चंचल नाही, प्रमाथी. प्रमाथी शब्दाचा अर्थ प्रमथनशील. जसं दही रवीनं घुसळावं. दही कितीही असू द्या, घुसळायला रव्या किती लागतात? एकच. तसं हे एक मन 10 इंद्रिय घुसळत असत. 10 इंद्रियाचं घुसळत. आणि बलवान, याच्या एवढं जगतात बलवान कुणीच नाही महाराज. यानं ठरवलं, संपलं, काहीच चालत नाही आपलं. यानं ठरवलं आज कीर्तनच ऐकायचं नाही. तुम्ही शरीरानं इथं कीर्तनात आहेत, वादच नाही. मन म्हटलं आज घरीच बसायचं, ते घरीच राहील, घरीच. त्याला करू नको म्हटलं की मुद्दामून करणार. काय काय करीतो या म्हणा, परी नाही नारायण. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना धरिले. जाणतात तुकोबार आहे, हरी आम्ही स्वबळानं तुझ्याकडे मन आणण्याचा प्रयत्न केला, ही वृत्ती आम्हाला यश येत नाही. हे काम तुम्ही करा, कारण हरीचा स्वभाव आहे, यासी चिंतलिया मनी चित्ता करी गवसणी. काय करतो हरी? नाथ महाराजांची गोड उभी आहे. जो करी हरीचे चिंतन, तयाच्या चित्ताचे करी हरिहरण. जो करी हरीचे स्मरण, तयाचा संसार संपूर्ण हरी हरी. आलं लक्षात? जो करी हरीचे चिंतन, तयाच्या चित्ताचे करी हरी हरण. आणि जो करी हरीचे स्मरण, तयाचा संसार संपूर्ण हरी हरी. संसार चित्त दोन्ही हरण करणारा आहे. गोकुळातल्या गवळणी दही दूध विकण्याकरता जावं बाजारात. समोरून देवानं यावं, डोक्यावर दही आहे, दूध आहे, आरोळी चालू, दही घ्या, दूध घ्या. पण एखाद्या गल्लीतून, घरातून कृष्णानं यावं, त्या गवळणीची नजर कृष्णाकडे गेली, बस ती वृत्ती देवानं तिकडे ओढली की मग आपण कुठं आहोत, काय आहोत, कोणत्या कामा करता आलो, कोणत्या कार्या करता आलो, सगळं विसरल्या. आतापर्यंत दही दूध होता, आता गोविंदो घ्यावो कोणी दामोदर. लोक म्हटले, नवाच माल आलाय बाजारात, गोविंद दामोदर. कशानं हे? हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त, हरिणे माझे जाणतात तुकोबार. हरी आमची वृत्ती त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर. आणि या वृत्तीचं, या मनाचं एक चांगलं आहे, ते एकदा का देवाकडे गेलं, देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी संपलं. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले तुमचे चरण, निवांत राहिले. मन निवांत झालं. मन मन ते हावर होतं महाराज, हावर. लालचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी. माणसं हावरी असतात बघा, हावरी. कुणी मानाला हावर, कुणी पैशाला हावर, कुणी जेवायला हावर.
तसं मन एकदा देवाकडे गेलं की त्याला इकडं पुन्हा आणायचं म्हटलं की परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारे येत नाही तेथे माझ्या हरे वृत्ती राहो. वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची असेल तर वृत्तीला देव सोडून दुसरा विषय नको म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ, माईक पदार्थ काय करतात? वृत्तीला चंचल बनवण्याचं काम करतात. म्हणून ते नको, नुसते नको नाही, तशी आर्त म्हणजे अंतकरणात इच्छा सुद्धा होऊ देऊ नको. मग हे माईक पदार्थ केवळ इहलोकातले पदार्थ माईक आहेत असं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जनी जडो देशी. हे ब्रह्मापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत सगळं माईक आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझं वर्म आम्हाला कळालंय काय? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म. कर्म न जे प्राप्त होणार आहे ते नाश पावणार आहे, धर्मानं प्राप्त होणार नाश पावणार. लक्षात घ्या, कर्मानं इहलौकिक पद प्राप्त होतात कर्मानं, आणि धर्म म्हणजे वैदिक क्रिया. त्या वैदिक क्रियेनं प्राप्त होणारे पारलौकिक पद, इंद्रपद, ब्रह्मपद हेही नाश पावणार आहेत. म्हणून जगतामध्ये कर्मानं प्राप्त होणारं नाश पावणार आहे, धर्मानं प्राप्त होणारं नाश पावणार आहे. मग जगतात एकच अविनाशी आहे परमात्मा, आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड तुझं चिंतन करणं हेच परमार्थाचं वर्म आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म आणि हरिविन नेम नाही तुझा. ज्ञानेश्वर प्रतिवर्षाप्रमाणे असणारा हा नामोत्सव यंदाचं वर्ष हे 42वे वर्ष. 42व्या वर्षातील पहिल्या दिवसाची झालेली सेवा भगवान नीलकंठेश्वरा सिद्धेश्वराच्या चरणी समर्पण करतो. चालू वर्ष हे जगद्गुरु तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन वर्ष आहे. महाराजांनी जी मृत्यू लोकामध्ये येऊन क्रांती केली, मृत्यूस्य मृत्युमाप्नोती, की या लोकाचा जो नियम आहे, या लोकालाच मृत्यू लोक म्हणतात. जिथं मृत्यू म्हणजे नाश निश्चित आहे, शाश्वत आहे. तुकोबारायांनी ते न करता सशरीर महाराज वैकुंठाला गेले, जे देवालाही करता आले नाही. येथे नाही उरो आले अवतार. मग माणसाचं बाकीच्याचं काय सांगत बसायचं? जे देवाला जमलं नाही